पिझ्झा सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप टोमॅटो प्युरी, 1 चमचा पिझ्झा सीझनिंग, 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा काळी मिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर. टोमॅटो प्युरीमध्ये मिक्स्ड हर्ब्स, पिझ्झा सीझनिंग, मिरपूड, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण मिसळून घ्यायचं. झाला आपला झटपट पिझ्झा सॉस तयार. पिझ्झासाठीच्या भाज्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्ध्या कांद्याचे काप, अर्ध्या पिवळी सिमला मिरचीचे काप, अर्ध्या लाल सिमला मिरचीचे काप, अर्ध्या हिरव्या सिमला मिरचीचे काप, अर्धा कप मशरूम, अर्धा चमचा मिक्स्ड हर्ब्स, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 मोठा चमचा तेल, मीठ. आता आवडीप्रमाणे भाज्या घेत एकत्रित साधारण 3 मिनिट भाजून घ्यायच्या. आता यात मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस एकत्र करायचे. झाल्या आपल्या पिझ्झासाठीच्या भाज्या तयार. पिझ्झा बेस करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा तेल, 2 कप मैदा. आता दह्यात समप्रमाणात पाणी घालायचं. त्यात मीठ, बेकिंग पावडर आणि तेल घालत मिसळून घेत यात मैदा घालायचा आणि याचा अशा प्रकारे गोळा तयार करायचा आणि मुरवून घ्यायचा. आता या गोळ्याची अशा पद्धतीने पोळी लाटायची आणि ती फुगू नये म्हणून त्यावर अशा पद्धतीने चमचा फिरवायचा आणि तव्यावर घालायचा आणि एका बाजूने भाजून घेत त्यावर तेल लावायचं आणि त्यावर तयार केलेला सॉस पसरून घेत त्यावर चीज घालायचं आणि तयार केलेल्या भाज्या घालायच्या. त्यावर ब्लॅक ऑलिव्ह घालायचे आणि झाकण ठेवून हा पिझ्झा बेक करायचा. आता यावर पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स घालायचे. झाला आपला झटपट वेज चीज पिझ्झा तयार. सुरुवातीला सगळ्यात आधी पिझ्झा सॉस कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे टोमॅटो प्युरी. आता यामध्ये आपण घालूयात मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, मिरपूड, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर साखर आणि इथे आपला झटपट असा पिझ्झा सॉस बनवून आहे तयार. आता पिझ्झा बेस तयार करूयात. तर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप दही आहे. तर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं. समप्रमाणामध्ये दही आणि पाणी, मीठ घालायचं, 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि 1 चमचा तेल. आता हे करूयात मिक्स. छान असे बबल्स तयार होतात, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात 2 कप मैदा. दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्या प्रमाणात एखाद दुसरा चमचा मैदा जास्त लागू शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही. चला, हे छान एकसंध झालेलं आहे आणि हे फक्त 5 मिनिटं बाजूला ठेवूयात. आता आपण हा आहे ना तव्यामध्ये पिझ्झा तयार करत आहोत. त्यासाठी इथे काही भाज्या मी सॉटे करून घेते. ओव्हनमध्ये तुम्ही बेक करणार असाल तर भाज्या परतून घ्यायची अजिबात गरज नाही. ओव्हनला काय होतं ना, वरनं खालनं सगळ्या बाजूने हीट लागते, त्यामुळे भाज्या शिजतात. पण तव्यावर करता तेव्हा एक बाजूनेच हीट लागते, त्यामुळे हलक्याशा भाज्या आपण फक्त 3 मिनिटं मोजून परतून घेणार आहोत. ज्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा, वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरच्या आणि मशरूम. आवडीप्रमाणे भाज्यांचा इथे तुम्ही वापर करू शकता. भाज्या हलक्याशा परतून झाल्या, गॅस बंद केला. यामध्ये घालते पुन्हा मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि अगदी चिमूटभर मीठ. खूप भाज्या ओव्हरकुक अजिबात करायच्या नाही, त्याचा रंग क्रंच आहे तसा राहिला पाहिजे. चला तर मग आता सॉस तयार आहेत, भाज्या तयार आहेत. आता आपण पिझ्झा तयार करायला घेऊया. हे पीठही छान रेस्ट केलं आहे. आता हे 2 पोर्शनमध्ये डिवाईड करूयात. यामध्ये 2 पिझ्झा छान साधारण 9 इंचाचे पिझ्झा बनवून तयार होतात. या पोर्शनमध्ये 2 कप मैदा घेतला तर 2 छान असे पिझ्झा. आता चॉपिंग बोर्ड किंवा रोलिंग बोर्ड घ्यायचा, थोडासा मैदा डस्ट करायचा आणि हा पिझ्झा बेसचा गोळा छान असा एकसारखा स्मूथ करून घ्यायचा. यावर ठेवायचा आणि लाटून घ्यायचा. हवा तर हाताने असा पंच करून स्प्रेड करून घेतला तरी काही हरकत नाही. थोडंसं यावर पण मैदा. बघा किती छान इझिली रोल होतं. छान असं हे रोल करून झालं की फोर्क घ्यायचा आणि हे प्रिक करायचं, म्हणजे हे फुगत नाही. आता हे तव्यावर बनवतोय त्यामुळे दोनही बाजू भाजल्या नाही जात आपल्या, म्हणून आता सगळ्यात आधी ही एक बाजू आपण भाजून घेतोय. चला, आता खालची बाजू छानपैकी बेक झालेली आहे. आता गॅस करते बंद. ही बाजू भाजून झाली
की बंद गॅस करायचा, गॅस सुरू नाही ठेवायचा. आता हा बेस उलटवून घेऊयात. वा, तुम्ही बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे. आता बंद गॅस करून हा जो वरचा भाग भाजून घेतला आहे यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचं. यामुळे काय होतं ना, जो सॉस आपण स्प्रेड करून घेणार आहे तो सॉस या बेसमध्ये आत ॲब्झॉर्ब होत नाही आणि मग बेस आपला सॉगी बनत नाही. आता यावर घालूयात आपलं पिझ्झा सॉस. व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं. आणि आता या सॉसवर आपण घालणार आहोत पिझ्झा चीज. चला, मस्त असं चीज स्प्रेड करून झालं की यावर घालूयात भाज्या ज्या आपण आधी छानपैकी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि जसं मी सांगितलं, आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचा इथे वापर करू शकता. थोडेसे ब्लॅक ऑलिव्हमुळे पिझ्झा एकदम असा उठावदार दिसतो. आणि भाज्या घालून झाल्या की पुन्हा यावर आपण घालणार आहोत पिझ्झा चीज. येस. आणि आता झाकण ठेवायचं, गॅस करतेय सुरू आणि अगदी मंद आचेवर 10 मिनिटं हा पिझ्झा आपण बेक करून घेणार आहोत. आणि इथे हा पिझ्झा मंद आचेवर 10 मिनिटं छान बेक केलेला आहे. चेक करेल. आहा, काय चीजचा मस्त असा सुवास दरवळलेला आहे. क्या बात आहे. हा व्हेज चीज पिझ्झा जबरदस्त दिसतो. आता आपण यावर आहे ना परत हलकंसं पिझ्झा सिझनिंग घालूयात आणि याच सोबत यावर घालूयात थोडेसे चिली फ्लेक्स देखील. हा, क्या बात आहे. तुम्ही बघा काय सुंदर चीज पूल होतंय. जबरदस्त.